नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, उपचार पद्धतींची आणि प्रतिबंधात्मक उपायांची देखील. तसंच विविध पद्धतीचे उपचार हे जगामध्ये उपलब्ध असतात, पण बऱ्याच वेळा आपल्याला ते माहीत नसतात आणि याबद्दल देखील आपण चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय जो आहे तो चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी या संदर्भातला आहे. आणि अर्थातच यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रिया बाविस्कर. मॅडम नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. प्रिया बाविस्कर यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर मुंबई पुणे येथील प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ज्ञ म्हणून, थेरपिस्ट म्हणून त्या आहेत. गेली 16 वर्ष या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी यशस्वीरित्या ॲक्युपंक्चरचे कोर्सेस केलेले असून त्या महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलच्या रजिस्टर थेरपिस्ट देखील आहेत. प्रिया बाविस्कर ह्या गायत्री हेल्थ क्लिनिक व प्रिया ॲक्युपंक्चर सेंटर कांदिवलीमधील मुंबईच्या संचालक आहेत. त्याचबरोबर चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीवर आधारित प्रॅक्टिस त्या देखील करतात. त्याचसोबत विविध उपचार म्हणजे ह्या संदर्भातील विविध उपचार पद्धतीद्वारे त्यांनी आतापर्यंत मुंबई असेल किंवा पुणे असेल येथील हजारो रुग्णांना या आजारामधून बाहेर पडण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांना यशस्वीरित्या बाहेर देखील आणलेलं आहे. ॲक्युपंक्चर उपचारांबद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याकरता त्यांनी विविध वृत्तपत्र, नियतकालिकं, टीव्हीवरचे कार्यक्रम, आरोग्यविषयक लेखन याद्वारे केलेलं आहे. त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना विविध मान्यवर संस्थांकडून अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. प्रिया बाविस्कर मॅडम यांनी दिलेल्या ट्रीटमेंटमुळे अनेक रुग्ण हे विविध दुखण्यांमधून विना ऑपरेशन बरे झालेले आहेत. त्यामुळे असे मार्गदर्शन आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यांच्याचकडनं जाणून घेऊया या थेरपीविषयी, चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीविषयी. मुळात ही थेरपी म्हणजे काय? मुळात ॲक्युपंक्चर थेरपी म्हणजे निडल्स असतात आणि मशीनद्वारे आपण इलेक्ट्रोस्टिम्युलेशन देतो आणि त्याप्रमाणे ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट केली जाते. ॲक्युपंक्चर म्हणजे एक मनात एक निर्माण होते एक भीती की निडल्स लावले जातील किंवा आपल्याला एवढे आपण इंजेक्शनला घाबरतो, तर हे जे निडल्सची जे थेरपी आहे याच्यामध्ये आपल्याला अनेक निडल लावले जातील तर आपल्याला त्रास होईल किंवा आपण घेऊ शकणार की नाही, किंवा माझी शरीराची परिस्थिती तेवढी नाही तर की मी ही ॲक्युपंक्चर पद्धत घेऊ शकतो. बेसिकली ॲक्युपंक्चरमध्ये निडल्स असतात, पण अगदी ते 3 निडल असतात, अगदी बारीक असतात, केसाने एवढे बारीक निडल असतात. ते निडल लावल्यानंतर जाणवतही नाही आणि जास्त त्रासही होत नाही. अगदी बारीक सुई लावली मुंगी चावल्यासारखं जाणवतं आणि पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मशीनद्वारे स्टिम्युलेशन दिले जातं. ॲक्युपंक्चर पद्धत किंवा चायनीज ॲक्युपंक्चर पद्धत म्हणजे शरीरातले मेरिडियन जे आहेत, अनेक प्रकारचे मेरिडियन आहेत, त्या मेरिडियनवर आपण पॉईंट्समार्फत ट्रीटमेंट करतो आणि त्या पॉईंट्सला यीन आणि यांग या दोन याच्यात ॲक्युपंक्चर मेरिडियनप्रमाणे त्याला संतुलन करून किंवा एनर्जीचं संतुलन म्हणूया आपण किंवा ऊर्जेचं संतुलन म्हणू याच्याने ॲक्युपंक्चर पद्धतीने उपचार करतो, ज्याच्याने अनेक आजार जे आहेत, जे ऑपरेशन म्हणूया आपण किंवा काही रिपोर्ट्स काढले त्याच्यामध्ये काही निदान लागलेलं नाही आहे, पण आपण या ट्रीटमेंटमार्फत त्याला पूर्णपणे बरं करू शकतो. मगाशी सुरुवातीला जसं सांगितलं, तुमच्याबद्दल माहिती सांगताना की तुम्ही गेल्या जवळजवळ 16 वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत, तर या उपचार पद्धतीबद्दल अजून कुठली अशी माहिती आहे जी इतर उपचार पद्धतींपेक्षा वेगळी आहे? याच्यामध्ये विशेष असं आहे की ॲक्युपंक्चरमध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो. जेव्हा ही निडल्स वापरले जातात तेव्हा नवीन निडल्स वापरले जातात, ते एक 1 टाईम यूज असतात, डिस्पोज केले जातात, त्याचा पुन्हा रियूज होत नाही. एकदा ट्रीटमेंट केल्यानंतर तो पेशंट म्हणजे समजा तो कामावरनं ट्रीटमेंटसाठी येत असेल तर त्यानंतर तो घरी जाऊ शकतो, आराम करू शकतो, याचा कुठलाही त्रास होत नाही, साईड इफेक्ट नाही, 0 साईड इफेक्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. पेशंट चांगल्या प्रकारे हसत खेळत उपचार घेऊ शकतो. याला आपण जसं कुठलेही मेडिसिन घेतले तर त्याचा आपल्याला साईड इफेक्ट जाणवतो, त्या पद्धतीने ॲक्युपंक्चरचा असा कुठलाही साईड इफेक्ट नाही, हे विशेषतः आहे. नक्कीच, म्हणजे हा सर्वात मोठा दिलासा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नाही तर बऱ्याच वेळा त्या उपचारांपेक्षा त्याचे ॲलर्जीज जास्त पद्धतीने जास्त घातक ठरू शकतात. पण चायनीज ॲक्युपंक्चरची थेरपी आहे ती कशा पद्धतीने कार्य करते? कसं आहे बघा, ॲक्युपंक्चर पद्धत ही आता मी सुरुवातीपासून सांगते. एकदा पेशंट क्लिनिकमध्ये आलं त्यानंतर मग त्याची शरीर प्रकृती किंवा त्याचे रिपोर्ट्स हे सगळे बघितल्यानंतर हे लक्षात येतं की त्या पेशंटचा आजार कितपत आहे आणि नंतर तो किती दिवसांची त्याला सेशन द्यायला हवे. ही
ट्रीटमेंट आहे ती सेशन वाईज चालते, म्हणजे अर्धा तास, 45 मिनटं, 20 मिनटं प्रत्येक पेशंटला वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यावी लागते. तर पेशंटला आल्यानंतर त्याची सगळी हिस्ट्री बघितल्यानंतर आपण त्यावर ट्रीटमेंट सुरुवात करतो. आणि ट्रीटमेंट एकदा सुरू केल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसानंतर त्या पेशंटला फरक व्हायला सुरुवात होतो. फरक म्हणजे कसा, ॲक्युपंक्चर ट्रीटमेंटमध्ये जो आपण उपचार करतो त्यावेळेस अंगावर जी सूज आहे ती सर्वात पहिला सूज कमी व्हायला सुरुवात होते. सूज कशा पद्धतीने सुरुवात होते कमी व्हायला, आपण जे मेरिडियन पॉईंट्सवर जी ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये जे नसांना झालेला त्रास आहे, रक्ताभिसरणाचा त्रास आहे, ॲक्युपंक्चर पद्धतीने रक्ताभिसरण, बोन डेन्सिटी आणि आपण म्हणूया की स्नायूंचा कमकुवतपणा किंवा नसांना जो झालेला त्रास आहे, व्हेरिकोज वेन्स म्हणतो आपण, अशुद्ध रक्ताच्या गाठी वगैरे जी म्हणतो, ते या सगळ्या याच्यामध्ये ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये रक्ताभिसरणाच्या क्रियेने ते पूर्णपणे बरं होऊ शकतं. ज्या पद्धतीने जेवढे सेशन सांगितलेत ते पूर्ण केले तर पेशंटला बऱ्यापैकी 80 ते 90% रिझल्ट येतो. ही जी ट्रीटमेंट आहे, ॲक्युपंक्चर पद्धत ही शरीरामध्ये ऊर्जेच्या प्रमाणे काम करतं, म्हणून या क्यू एनर्जी याला म्हणतात. क्यू एनर्जीला बॅलन्स करण्याची ट्रीटमेंट जी आहे ही मेरिडियन पॉईंट्सनुसार आम्ही करतो. त्याच्याने पेशंट जवळजवळ 80 ते 90% या ट्रीटमेंट मार्फत बरा होतो. नक्कीच तुम्ही कशा पद्धतीने कार्य करते सांगितलं, पण तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये कोणत्या कोणत्या आजारांवर उपचार करता? सगळ्या प्रकारच्या बघितलं तर आपण सगळे पेन रिलेटेड सगळे त्रास आहेत जे आपण या ॲक्युपंक्चर पद्धतीने बरं करू शकतो. मायग्रेन म्हणूया, हेडेक म्हणूया, त्यानंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस, पोटाचे आजार, फ्रोझन शोल्डर. बऱ्याच वेळे डायबिटीस पेशंट जे असतात त्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो आणि तो काही केला जात नाही, पण ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर मी जोपर्यंत पेशंटला बघितलं आहे डायबिटीस पेशंटचा फ्रोझन शोल्डर हा पूर्णपणे गेलेला आहे. त्या व्यतिरिक्त स्लिप डिस्क, सायटिका, त्यानंतर लोअर लंबर स्पॉन्डिलायटिस, नसांचा त्रास, पोटरांचा त्रास, टाचांचा त्रास, व्हेरिकोज वेन्स, DVT याच्या सगळ्यावर आपण उपचार करतो. इवन पॅरालिसिसवर सुद्धा उपचार होतो. पण काही ट्रीटमेंट अशा आहेत की अगदी 30-40 सेशनमध्ये पेशंट बरा होतो. पॅरालिसिस म्हणावा किंवा आपण पार्किन्सन्स म्हणावा, ह्या आजारांना थोडा वेळ लागतो पण रिझल्ट चांगला आहे. पण तुम्ही आता हे जे सगळे आजार सांगितले ह्यासाठी तुमच्याकडे अर्थातच पेशंट्स येत असतील, पण या सेंटरला ट्रीटमेंट घ्यायला तर कुठल्या निकषांद्वारे तुम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करता? की काही जणांना एखादा गंभीर आजार असेल किंवा त्याचा त्यांना आधीच त्रास असेल तर अशा वेळी तुम्ही त्या स्पष्टपणे सांगता का की हे इतपत होऊ शकतं किंवा हे होऊ शकत नाही? हो, नक्कीच ते सांगावंच लागतं. कारण कसं आहे, ही ॲक्युपंक्चर पद्धत आहे, ही थेरपी आहे, हे कुठल्या प्रकारचं मेडिसिन आपण वापरत नाही. तर त्यावेळेस पेशंट क्लिनिकमध्ये आल्यानंतर त्याला ह्या बद्दलची माहिती द्यावीच लागते की तो पेशंट आला आहे, या थेरपीने त्याला किती % फरक पडेल. आपण ज्या पद्धतीने चेकअप केलं की त्यानंतर मग ते लक्षातच येतं की पेशंट कितपत बरा होणार. 100% पैकी 70% पेशंट तर जेवढे सांगितलं आहे त्या पद्धतीने रिकवर होतातच. साधारण 30% पेशंट आहे काही कारणास्तव त्यांचं दुखणं राहू शकतं, पण 70% पेशंट जेवढे सांगितले त्या पर्यंत बरं होतात. शक्यता सायटिका, कंबर दुखणे किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, फ्रोझन शोल्डर याचे पेशंट जे आहे ते 80 ते 90% बरे होतात. ॲक्युपंक्चर पद्धत इन्स्टंट रिलीफ करतं, म्हणजे कुठलेही पेन किलर न घेता, कुठलेही औषधं न घेता, दुखण्यावर कुठलेही औषध न घेता इन्स्टंट रिलीफ करतं. पेन रिलीफसाठी ॲक्युपंक्चर पद्धत एक अगदी उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे. पण एक ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर किती टक्के रुग्णांना फायदा होतो? साधारण आपण म्हणूया पेन संबंधित जे आता आपण जे काय आजार सांगितले हे जास्तीत जास्त दुखण्यासंदर्भातच आहेत. तर साधारण 80 ते 90% पेशंटला फरक पडतो. पण कसं आहे, ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकदा आपण ट्रीटमेंट घेतली, जेवढे सेशन्स आपण सांगितले 20 सेशन, 24 सेशन, 30 सेशन, 36 सेशन, जे काय सेशन सांगितलेलं आहे त्या सेशन नंतर मग त्याला फॉलोअप ठेवणं किंवा तुम्हाला दर महिन्याला, 6 महिन्याला, वर्षभराला तुम्हाला काय त्रास होतोय हे संपर्कात राहून किंवा ते फॉलोअप घेऊन जर ते ट्रीटमेंट केली तर हा त्रास कायमचाही जाऊ शकतो. किंवा त्यानंतर ही ट्रीटमेंट संपली किंवा एवढे जेवढे सेशन सांगितले तेवढे सेशन संपले त्यानंतर ते जर तुम्ही फॉलोअप घेतले नाही तर काही वर्षांनी तो त्रास पुन्हाही येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला फॉलोअप घेणं गरजेचं आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही सांगितलेली उपचार पद्धती, तुम्ही करत असलेली उपचार पद्धती आणि त्यासाठी केलेलं मार्गदर्शन हे जर रुग्णांनी व्यवस्थितरित्या पाहिलं तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो असं तुम्ही म्हणतात. तुमच्या उपचार पद्धतीचा जो फायदा घेतलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय तुमच्याबद्दल ते आपण ऐकूयात. हो.
मी रामचंद्र सकाराम जागडे, वय माझा 80. मी धायरी गावात राहतो, DHK रोडला. त्यांनी अपॉइंटमेंट दिली त्याप्रमाणे येऊन इथे मी ट्रीटमेंट घेतली. मला खूप फरक पडला, बरं वाटलं. त्याबद्दल मॅडमचे आभार मानले, कौतुक केले, अभिनंदन. नक्कीच तुम्ही रुग्णांचा बाईट ऐकलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांना फायदा झाला. पण चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी देताना औषध बंद करणं किंवा इतर उपचार पद्धती किंवा आहार पाळणं कितपत गरजेचं आहे? काही बंधनं आहेत का त्याला? काही आजार असे आहेत की ज्यावेळेस आपल्याला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहे, याचे जे मेडिसिन आहेत ते आपल्याला चालूच ठेवायला लागतात. कारण हे आपण मेडिसिन बंद करू शकत नाही. आपण म्हणजे डायबिटीज पेशंटला जर लोअर बॅक आहे किंवा पायात मुंग्या येतात आणि नमनेस आहे किंवा पायाला जाणीव होत नाही आहे, तर या ॲक्युपंक्चर पद्धतीने आपण त्याला ते बरं करू शकतो. पण त्याची जी डायबिटीजची औषधं आहेत, थायरॉइडची औषधं आहेत, ब्लड प्रेशरची औषधं आहेत, ते सगळे तर घ्यावेच लागतात. त्या व्यतिरिक्त आहार जे आहे ते प्रत्येक पेशंटला डाएट करणं किंवा त्या आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं नाही. पण काही पेशंट जसं डायबिटीज, थायरॉइड पेशंट किंवा ओबेसिटीचा पेशंट किंवा म्हणूया आपण अर्थरायटिसचा पेशंट, तर यांना आहार हा पाळावाच लागतो. त्याशिवाय आपण ही ट्रीटमेंट देता येणार नाही. नक्कीच. अजून एक आपण ऐकूया प्रतिक्रिया काय आहे की जेणेकरून त्यांनी या थेरपी संदर्भात आणि तुमच्या संदर्भात काय म्हटलं. माझी आई जयश्री शिंदे यांनी प्रिया मॅडमकडे गुडघ्यासाठी ट्रीटमेंट चालू केली होती. ट्रीटमेंटमुळे तिला जवळजवळ 60-70% फरक पडलेला आहे. अजून आमचे काही सेशन आम्ही वाढवून घेतलेले आहेत आणि ती खूप सॅटिस्फाईड आहे आणि समाधानी आहे. ती चालू शकत नव्हती, पाय फरफटत ओढत होती, आता ती पाय उचलू लागली आहे आणि तिला कॉन्फिडन्स आलेला आहे की मी माझी एकटी चालू शकते. त्यामुळे थँक्स प्रिया मॅडम. नक्कीच. पण ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर एक प्रश्न साहजिकच मनात आला की वयोगटाचं काही बंधन आहे का? नाही, वयोगटाचं काहीच बंधन नाही. कुठल्याही वयाचं व्यक्ती ही ट्रीटमेंट घेऊ शकतो. जसं आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे यांना गुडघ्याचा त्रास होता आणि बरेच डॉक्टर झाले आणि बरेच मेडिसिन झाले, त्याचा फरक पडत नव्हता त्यांना. पण त्यानंतर ॲक्युपंक्चर पद्धत घेतल्यानंतर त्यांना व्यवस्थित चालता यावं लागलं आणि त्या अगदी आनंदी होऊन ट्रीटमेंट घेऊन गेल्या. पण डायबिटीज असेल, BP असेल, थायरॉइड असेल, अशांसाठी एक कशा पद्धतीने तुम्ही त्यांना उपचार पद्धत देता? आपल्याकडे डायबिटीज, BP, थायरॉइड यावर सुद्धा उपचार होतो. त्याच्याने ते कंट्रोल होतो, पूर्णपणे जात नाही. डायबिटीजचा HbA1c लेवल जर 8, 9, 10, 11 या दरम्यान असेल तर त्याचं प्रमाण कमी होतं. त्या व्यतिरिक्त थायरॉइडचं जे काय हे आहे त्याप्रमाणे ते नॉर्मल लेवलपर्यंत येतं किंवा त्याचे जे लक्षणं आहेत म्हणजे किंवा जेव्हा त्याच्यामुळे होणारे जे त्रास आहेत ते ॲक्युपंक्चर मार्फत आपण बरं करू शकतो. डायबिटीज पेशंटला ही ट्रीटमेंट घेता येते. कुठल्याही प्रकारचा निडलचा त्रास होत नाही. सहसा डायबिटीज पेशंट निडल्स किंवा काही लागलं तर त्याच्यावर एक भीती निर्माण होते. पण ॲक्युपंक्चर पद्धतीमध्ये असं काहीच नाही. डायबिटीज पेशंटसुद्धा ट्रीटमेंट घेऊ शकतो. सगळ्या प्रकारचे म्हणजे कमरेचं दुखणं, पायांच्या मुंग्या किंवा नमनेस येणं, पायांना मुंग्या येणं. बरेच वेळ डायबिटीज पेशंट जे आहेत त्यांना पायाला मुंग्या येणं होतं किंवा नमनेस येतो किंवा असं जडपणा जाणवतो पायाला किंवा पायाची आगाग होते. तर ही ट्रीटमेंट अतिशय उपयुक्त आहे. नक्कीच. पण म्हणजे डॉक्टर जेव्हा सल्ले देतात एखाद्या पेशंट्सना की बाबा आता ऑपरेशन करायला पाहिजे किंवा काय, तर अशा वेळी तुम्ही काय सल्ला देता? जे कोणी तुमच्याकडे येतात त्यांना थेरपीच्या संदर्भात काय मार्गदर्शन करता? ऑपरेशनचा जेव्हा सल्ला देतात, आता डॉक्टरने जे काही रिपोर्ट्स बघितले तर त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अगदी बरोबर आहे की ऑपरेशन करायला हवं. कारण कधी काय होतं, L4, L5 म्हणूया आपण किंवा शेवटचा मणका L1, L2, L3, L4, L5 याच्यापैकी कुठलीही नस जी आहे ती स्पायनल कॉर्डला जेव्हा टच होत राहते तेव्हा डॉक्टर लेप्रोस्कोपिक ऑपरेशन किंवा काही ऑपरेशनचा सल्ला देतात. तर त्यावेळेस आपण त्या ऑपरेशनचा त्यांचा जो सल्ला आहे तो योग्य आहे. पण त्याच्यावर काही पर्याय, दुसरा अल्टरनेटिव्ह पर्याय नाही असं नाही आहे. आपण ॲक्युपंक्चर मार्फत विदाऊट ऑपरेशन सुद्धा या उपचार मार्फत बरं करू शकतो. एकदा आपण उपचार म्हणजे त्या ऑपरेशनचं डिसिजन घेण्या अगोदर एकदा अल्टरनेटिव्ह थेरपी ट्राय करून बघावे हे माझं म्हणणं आहे. नक्कीच. या संदर्भात देखील आपण एक प्रतिक्रिया पाहूयात आता स्क्रीनवरती. She is my mother, Mrs. Geeta Trivedi, and I'm her daughter, Jyoti Trivedi. My mom is 80 years old, and she had a problem for walking, and
she also had a lot of swelling on her legs, and it was recommended that she should be doing this surgery for replacement of these kneecaps. But at this age of 80, to put her through all this surgery, so we came to know about Dr. Priya Bavishkar, and we started taking acupuncture sessions from her. She gave 30 sessions, and my mom is feeling really good, and all the swelling is almost gone from her legs, and she is able to walk properly, and with confidence, without any stick, without any support, she is able to walk. So thank you, Priya ma'am. पण प्रिया मॅडम, या चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीमध्ये तुम्ही निडल्सचा वापर करतात, त्याचा काही रुग्णांना त्रास होतो का? तसं या निडल्सचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे, कारण मी अगोदरच सांगितलं की या निडल्स अगदी बारीक असतात, म्हणजे केसांएवढ्या बारीक असतात. ते प्रिकिंगमुळे जेव्हा ज्या पद्धतीने आम्ही प्रिकिंग करतो त्या पद्धतीने पेशंटला कळतसुद्धा नाही, आणि जे कळलं तरी पण ते एक मुंगी चावल्यासारखं एक एवढं जाणीव ते शरीराला पेशंटला होते. पण त्या निडल्सचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, साईड इफेक्ट नाही, कुठलाही त्रास होणार नाही. आणि आपण ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच बऱ्यापैकी पेशंटला पहिल्या दिवसापासूनच ट्रीटमेंटचा फरक व्हायला सुरुवात होतो, एक हलकेपणा जाणवायला लागतो. जो शरीरामध्ये मसलमध्ये जो स्टिफनेस आहे, कडकपणा आहे, तो या ट्रीटमेंटमार्फत पहिल्या दिवसापासून जाणवायला सुरुवात होतो. साधारणपणे कोणत्या कोणत्या आजारांवरती तुमच्या क्लिनिकमध्ये, सेंटरमध्ये ट्रीटमेंट केली जाते, आणि त्याचा कालावधी काय असतो? कारण थोडंसं रुग्णांना किंवा त्यांना वाटतं की आपण लगेच बरं व्हावं, तर प्रत्येकाला काय काय असतो साधारण? म्हणजे लगेच म्हणजे हे लगेच सारखंच आहे, कारण ॲक्युपंक्चर पद्धत जी आहे तेच इन्स्टंट रिलीफ करू शकतं. आता विदाऊट मेडिसिन जर आपल्याला काही उपचारांनी जर बरं करायचं असेल तर ॲक्युपंक्चर पद्धत सर्वात बेस्ट आहे, कारण ती एक 15-20 सेशन 25 सेशनमध्ये पेशंटला रिलीफ 70-80% देते. याच्यापेक्षा लवकर आपण बरं कसं करू शकतो? तेवढं तर 70-80% सेशन घेतल्यानंतर पेशंटला बरं होतंच होतं. साधारण पेशंट आल्यानंतर 10-12 दिवसात पेशंटला बरं वाटायला सुरुवात होतं. आणि ते जे आपण जे ट्रीटमेंट करतो ती ट्रीटमेंटचा जो इफेक्ट आहे तो लॉंग लास्टिंग राहतो, चांगल्या प्रकारे राहतो. 1-2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष पेशंटला फरक चांगल्या प्रकारे राहतो. पेशंटला जर कमी म्हणजे अगदी वयोगटसुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला विचार करायला हवा. जसं म्हणजे म्हणूया आपण 36 वर्षाचे व्यक्ती आहे किंवा मुलगा आहे, बाई आहे, त्याला कमरेचा त्रास आहे, त्याचा आजार जो आहे तो 10-20 सेशनमध्ये बरा होतो. म्हणून आपण एक 70-80 वयोगटामधले व्यक्ती असतील, त्यांचं जे मणक्यांचा त्रास आहे किंवा दुखण्यांचा त्रास आहे, त्यासाठी जर पेशंट आलं तर त्याला थोडा वेळ लागतो. 30 सेशन 35 सेशन असे सुद्धा लागू शकतात. प्रत्येक ट्रीटमेंट आपण वेगवेगळी करतो, म्हणजे सर्वायकलची ट्रीटमेंट वेगळी, लंबरची ट्रीटमेंट वेगळी, फ्रोझन शोल्डरची ट्रीटमेंट वेगळी, ही सगळी ट्रीटमेंट वेगवेगळी करतो, ज्याच्याने एकत्र सायमल्टेनियसली सगळे आजार एकत्र बरं होऊ शकतात. म्हणजे प्रत्येक आजारासाठी वेगवेगळा वेळ काढून येण्याची गरज नाही आहे. एका टायमाला आपण सगळ्या आजारांवर उपचार करू शकतो आणि पेन रिलीफसुद्धा इन्स्टंट लगेच व्हायला सुरुवात होते. निश्चितच प्रेक्षक, तुम्हालाही या संदर्भात जर प्रश्न असतील तर तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर देखील दिसतोय, आणि तुम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये कार्यरत आहात, तर त्याचं टायमिंग कसं आहे प्रेक्षकांसाठी? मुंबईमध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत इथे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. शिवाय पुण्यामध्ये शनिवार रविवार घेऊ शकतो. जवळ जेवढे म्हणजे कोथरूडला क्लिनिक आहे तिथे येऊन तुम्ही उपचार घेऊ शकता. शिवाय मुंबईमध्ये कांदिवलीला क्लिनिक आहे, तिथे येऊन उपचार घेऊ शकता. कांदिवली जवळील आणि कोथरूड जवळील जे पेशंट असतील, जे क्लिनिकमध्ये येऊ शकत नाही, त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं मी स्वतः घरी जाऊन सुद्धा ट्रीटमेंट बऱ्याच वेळा देते. आपण सेंटरवर येऊन ट्रीटमेंट घेतला ते अति योग्य राहील. पण जे पोचू शकत नाहीत सेंटरपर्यंत, त्यांच्यासाठी काय सोय? तेच मी आता तुम्हाला म्हटलं की मी जेवढं प्रयत्न करते की कोथरूड जवळील पेशंट असतील किंवा कर्वेनगर जवळील पेशंट असतील त्यांच्या मी घरी जाऊन ट्रीटमेंट देते. शिवाय आपण मुंबईमध्ये म्हणूया की आपण मुंबईमध्ये जवळजवळ मी अंधेरी बँड्रापर्यंत पेशंटला ट्रीटमेंट द्यायला येते. बऱ्याच ठिकाणी मी जाऊ शकत नाही, पण प्रयत्न करते की जे पेशंट क्लिनिकपर्यंत येऊ शकत नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांना ट्रीटमेंट द्यावं. कसं आहे, एकदा पेशंट क्लिनिकमध्ये आल्यानंतर त्याचा जे अनुभव असतो तो वेगळा असतो, आणि अगदीच पेशंट क्लिनिकला येऊ शकत नाही तर त्यांना घरी जाऊन आपण ट्रीटमेंट देतो.
त्यांच्या जे काय दुखणे आहेत त्यांचे कंप्लेंट जे आहेत त्यांचे रिपोर्ट्स सगळे बघतो आणि त्याप्रमाणे उपचार सुरू करतो. रिपोर्ट्स बघितल्यानंतरच उपचार सुरू होतात. काही वेळेला काय होतं, आपण दुखणे सुरू होतं नाही, काहीच रिपोर्ट्स काढत नाही आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की नाही, आपण मेडिसिन वगैरे काहीच नको घ्यायला, आपण डायरेक्ट ट्रीटमेंटला सुरुवात करूया किंवा काहीतरी अल्टरनेटिव्ह मेडिसिन बघूया. तर त्यावेळेस ही ॲक्युपंक्चर पद्धत करून बघण्यात हरकत नाही आहे. पण निदान शोधलं तर आपल्याला उपचारासाठी सोयीस्कर राहतं आणि त्याप्रमाणे आपण उपचार करू शकतो. नक्कीच तुम्ही इथे येऊन चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्याचबरोबर तुम्ही 16 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. कशा पद्धतीने तुम्ही उपचारांवरती म्हणजे वेगवेगळ्या आजारांवरती उपचार पद्धती देत आहे सांगितलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. प्रेक्षक हो, आज आपण थोडासा वेगळा विषय घेतलेला आहे आपल्या हितगुजमध्ये. चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी संदर्भात प्रिया बाविस्कर मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. तुम्हालाही या जर थेरपीचा लाभ घ्यायचा असेल किंवा ही थेरपी समजून घ्यायची असेल तर निश्चितच तुम्ही जे नंबर दिसत आहेत त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या उपचारांच्या मदतीसाठी हा चांगल्या रीतीने लाभदायक ठरू शकेल. हितगुजमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे